कनेक्टेड ग्राफ. कनेक्टेड ग्राफ हे आपण हे पाथ, सर्किट, वॉक, ट्रेल हे मागच्या युनिट मध्येच पाहिलेलं आहे. ते माझ्याकडून चुकून मागच्या युनिट मध्ये घेतलं गेलं. पण आता इथून पाहू आपण कनेक्टेड ग्राफ. काय असतं कनेक्टेड ग्राफ? लास्ट लेक्चरला पाहिलं होतं आपण, म्हणजे रफली की कनेक्टेड ग्राफ काय असतं. तर पहा कनेक्टेड ग्राफ काय असतं. अ ग्राफ G VE is called connected graph if for every u comma v belongs to V there exists at least one UV path in G. याला कनेक्टेड कधी म्हणायचं? कोणतेही दोन हे घ्या, व्हर्टेक्स घ्या, तर त्याच्यात काय पाहिजे? पाथ पाहिजे. त्याच्यात जर पाथ असेल त्या दोन व्हर्टेक्स मध्ये तर त्याला काय म्हणायचं? कनेक्टेड ग्राफ म्हणायचं. आणि डिस्कनेक्टेड ग्राफ म्हणजे काय? तर सोपी डेफिनेशन आहे. डिस्कनेक्टेड ग्राफ म्हणजे काय? जो ग्राफ कनेक्टेड नाही त्याला काय म्हणायचं? डिस्कनेक्टेड ग्राफ. काय म्हणायचं? डिस्कनेक्टेड ग्राफ. किंवा दुसऱ्या भाषेत कसं म्हणायचं की तिथं असे दोन UV सापडले पाहिजे, देअर एक्झिस्ट UV की ज्याच्यात पाथ एक्झिस्ट नाही झाला पाहिजे, UV पाथ एक्झिस्ट नाही झाला पाहिजे कसल्याच प्रकारचा. असं जर झालं तर त्याला काय म्हणतात? डिस्कनेक्टेड ग्राफ म्हणतात. आता एक्झाम्पल पाहू आपण. आता हा ग्राफ घ्या G1. काय वाटतो? कनेक्टेड वाटतो का डिस्कनेक्टेड वाटतो? जर प्रत्येक कोणतेही दोन व्हर्टेक्स घेतले त्याच्यात पाथ जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? कनेक्टेड ग्राफ म्हणतो. आता पहा हा V1 घेतला आणि V3 घेतला, याच्यात पाथ आहे प्रत्येकाच्यात पाहिजे. हा V5 घेतला आणि V2 घेतला, याच्यात पाथ आहे, पहिल्यात हा पाथ होता. पण V3 आणि V5 मध्ये ग्राफ आहे का? पाथ आहे का? नाही ना, पाथ नाही. त्याच्यामुळे असे एखादे असे दोन वेक्टर व्हर्टेक्स जर मिळाले, असे दोन व्हर्टेक्स मिळाले ज्याच्यात पाथ मिळत नाही, तर त्याला काय म्हणायचं? डिस्कनेक्टेड ग्राफ. त्याला काय म्हणायचं? डिस्कनेक्टेड. हा डिस्कनेक्टेड आहे. G1 डिस्कनेक्टेड आहे. व्हॉट अबाउट G2? कनेक्टेड आहे सर. कनेक्टेड आहे ना. तुम्ही कोणतेही व्हर्टेक्स घ्या, कनेक्टेड सर. E घ्या, C घ्या, पाथ कोणताही असा पण घेऊ शकता. नेसेसरी नाही एकच पाथ असेल, जास्त पाथ असू शकतात. एखाद्याला आवडत नसला तर असा पाथ घ्या, एखाद्याला आवडत नसला तर असा पाथ घ्या. लक्षात आलं? हो सर. हो सर. हा पाथ घेता येईल का मला सांगा बरं? हा घेता येईल का? दोन व्हर्टेक्सला जोडणारा? हो सर. हो सर. नाही. हो. नाही. का बरं? वर्टेक्स रिपीट आहे सर. पाथची डेफिनेशन काय आहे? नो व्हर्टेक्स नो एज. दोघही रिपीट झाले नाही पाहिजे. या ग्राफ मध्ये एक पाहिजे की जो पाथ पाहिजे. आपल्याला एक मिळालेला आहे. हा पहा, हा इथं तुमची एज काय झाली? रिपीट झाली ना. इथं एज काय झाली? रिपीट झाली. असं इथे एज काय झालेली आहे? रिपीट झालेली आहे. त्याच्यामुळे हा काय नाहीये? कनेक्टेड नाहीये. सॉरी, कनेक्टेड म्हणजे कनेक्टेडचा प्रश्न नाही येत. इथं काय होतं की हा पाथ चालणार नाही, दुसरे पाथ आहेत ना, ऍटलिस्ट एक पाथ मिळाला पाहिजे. मला हा पाथ मिळतोय ना, ऍटलिस्ट एक पाथ मिळतोय ए आणि सी ला कनेक्ट करणारा. त्याच्यामुळे होतंय काय? त्याच्यामुळे होतंय काय की G2 हा काय येतोय? कनेक्टेड येतोय. व्हॉट अबाउट G3? कनेक्टेड ग्राफ. कनेक्टेड कनेक्टेड आहे. ग्राफ आहे सर. व्हॉट अबाउट G4? डिस्कनेक्टेड. कनेक्टेड नाहीये, नॉट कनेक्टेड. त्यालाच काय म्हणतो आपण? डिस्कनेक्टेड. कारण U2 अशी एक जरी पेअर मिळाली की ज्याच्यात मला पाथ नाही काढता येत, एक जरी पेअर मिळाली तर त्याला डिस्कनेक्टेड ग्राफ म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? डिस्कनेक्टेड ग्राफ. आता पहा U2 आणि U3 मध्ये एकही पाथ मिळत नाही. इथं पहा कोणताही घेतला, सपोज हा आणि हा घेतला, याच्यात डायरेक्ट पाथ मिळतोय. सपोज X आणि U घेतला, त्याच्यात पाथ मिळतोय का? मिळतोय ना. हा नाही आवडला तर हा घ्या, कसाही काढू शकता. पण एक पाथ मिळाला पाहिजे, व्हर्टेक्स नाही रिपीट झाले पाहिजे आणि एज नाही रिपीट झाली पाहिजे. लक्षात आलं? हो सर सर. सी हो सर. आहे ना एक वेळा. कोणतं? सी हा याच्यात काय? सी
हो ते एक वेळा समजावून सर, ते नाही समजत. पाथ पाहिजे एक. पाथ म्हणजे काय? पाथ म्हणजे काय? वॉक पाहिजे ज्याच्यात व्हर्टेक्स आणि एज रिपीट नको व्हायला. असा कनेक्ट म्हणजे असा एक पाथ पाहिजे. वॉक पाहिजे की ज्याच्यात पाथ आणि एज नको रिपीट व्हायला. आता मला प्रत्येक व्हर्टेक्स ई आणि सी कनेक्टेड आहे का कसं चेक करायचं? त्याच्यात वॉक आहे, पाथ आहे का? तर मी असा काढू शकतो का? हा पाथ झाला बरोबर. हो सर. जास्त पाथ असतील ई पासून जायला, ई पासून सी पर्यंत जायला वेगवेगळे पाथ असतील, पण मला काय पाहिजे? ऍटलिस्ट एक पाथ पाहिजे. ऍटलिस्ट एक मिळतोय का? पाथ पुढचा असा पाथ आहे का? हा पाथ, हा पण पाथ आहे, हा पण पाथ आहे. हा पण पाथ आहे. आणखी वाटला तर हा पण पाथ आहे ना पाथ. ऍटलिस्ट एक पाथ मिळाला पाहिजे ना तुम्हाला. मग हा पाथ येतोय का? कारण याच्यात एज आणि व्हर्टेक्स रिपीट होत नाही. त्याच्यामुळं हा काय झाला, म्हणजे कोणतेही दोन घ्या, नेसेसरी नाही हेच घ्या. आता मी डी आणि ए घेतला तर याच्यात मिळतोय ना पाथ, असा मिळतोय, असा मिळतोय, वेगवेगळे पाथ आहे, असा मिळतोय, असे पाथ मिळत आहेत. कोणतेही दोन व्हर्टेक्स घ्या, त्याला जॉईन करणारा पाथ मिळतोय. त्याच्यामुळे काय होतंय की G2 हा कनेक्टेड येतोय. इथं पहा G3 मध्ये पण होते, पण G4 मध्ये काय होते, कोणतेही दोन व्हर्टेक्स घेतले त्याला कनेक्ट होणारा पाथ मिळत नाही. समजतंय? यांना मिळतोय पण सर. प्रत्येकाला मिळत नाही. एकाला जरी मिळत नसलं तर त्याला काय म्हणायचं? डिस्कनेक्ट ग्राफ म्हणायचं. आता नोट पाहू आपण. पहिली नोट काय? डिस्कनेक्टेड ग्राफ हॅज कनेक्टेड सबग्राफ. कोणताही डिस्कनेक्टेड ग्राफ घ्या, त्याला काय असतात? कनेक्टेड सबग्राफ असतातच. आता पहा, हा जो G1 ग्राफ आहे हा कनेक्टेड आहे का? डिस्कनेक्टेड. नाही सर. डिस्कनेक्टेड आहे, पण याला कनेक्टेड सबग्राफ असतात. याला काय असतात? कनेक्टेड सबग्राफ असतात. आता पहा याच्यातला कनेक्टेड सबग्राफ कोणता आहे? हा आहे V4 टू V3. हा कनेक्टेड V5. हा कनेक्टेड सबग्राफ आहे ना? एवढा हो. सबग्राफ आहे, कनेक्टेड आहे. मी एवढा घेतला, हा पण काय आला? कनेक्टेड आला. Connected. बरोबर. हा Yes, sir. कनेक्टेड आहे का? हो सर. हा नाही कनेक्टेड आहे सर. का? V1 नाही सर. चेक करा. आहे. हा हो सर, हो सर. कनेक्टेड आहे हो. connected आहे ना. हा पण सबग्राफ आहे ना, हा पण सबग्राफ आहे. म्हणजे भरपूर सर, सारे V1 सबग्राफ असू शकतात की जे कनेक्टेड आहे. ठीक आहे, बोला. भरपूर सारे कनेक्टेड ग्राफ असतात. आता हा पहा, याच्यात पण मला भरपूर सारे मिळतील, पण मी मोठ्यातला मोठा घेतो. हा एक झाला, हा एक कनेक्टेड ग्राफ झाला, हा सबग्राफ झाला आणि हा दुसरा कनेक्टेड झाला. लक्षात आलं? हो सर. हो सर. हो म्हणजे सर. पहिली नोट काय आहे? ग्राफ जरी कनेक्टेड असला तर ठीक आहे, नसला तरी त्याला काय असतात? कनेक्टेड सबग्राफ असतात. त्याच्यानंतर पुढची नोट काय आहे? component of graph. Maximal connected subgraph of graph G is called as connected component or component म्हणतात. कशाला component किंवा connected component? दोघं एकच आहे, component किंवा connected component. कुणाला म्हणायचं? एखादा ग्राफ असेल त्यातला मॅक्झिमल कनेक्टेड सबग्राफ, त्यातला काय? मॅक्झिमल कनेक्टेड सबग्राफ म्हणजे सगळ्यात मोठा सबग्राफ त्यातला की जो कनेक्टेड आहे त्याला काय म्हणायचं? कंपोनंट म्हणायचं ऑफ ग्राफ जी. आता आपण पाहू ह्या वरच्या एक्झाम्पल मध्ये कंपोनंट कोणता आहे. पहा, हा G1 घेतला तर याच्यातला मॅक्झिमल, आता मी हा जो घेतला हा सबग्राफ कनेक्टेड आहे का? हो सर. आहे. याच्यापेक्षा मोठा देता येऊ शकतो का? ही एज असणार याच्यापेक्षा मोठा ग्राफ देऊ हो सर. शकतो का मी? हो कोणता? सर. V1, हो V3, सर. नाही. ही एज असणारा, ही एज असणारा, नाही सर. नाही सर. ही एज असणारा नाही. याच्यापेक्षा मोठा ग्राफ देऊ शकतो का? नाही. नाही ना. मग नाही हा सर. कंपोनंट झाला. हा काय झाला? कंपोनंट झाला. एक एक चेक करायचं. आता पहा, हा ग्राफ घेतला मी, V1, V2 आणि V3 हा ग्राफ घेतला. आता पहा, V1, V2, V3
याच्यापेक्षा मोठा सबग्राफ देऊ शकतो का आपण, की जो कनेक्टेड आहे, की हा कंटेन असणारा देऊ शकतो का? हो सर. देऊ हो. शकतो ना. मग हा काय कॉम्पोनंट येणार नाही, हा मॅक्झिमल नाही. लक्षात आलं? हा काय मॅक्झिमल नाही, मग हा कॉम्पोनंट येणार नाही. मग कोणता येईल कॉम्पोनंट? हा येईल. याच्यापेक्षा मोठा ग्राफ देऊ शकता का? नाही. नाही देऊ शकत. मग हा कॉम्पोनंट आला. म्हणजे या ग्राफला किती कॉम्पोनंट आले? 2 कॉम्पोनंट आले. लक्षात आलं? हो सर. सगळ्यात मोठा. परत सेम हा ग्राफ घ्या. या ग्राफला पहा, हा एक झाला. याच्यापेक्षा मोठा सबग्राफ देऊ शकता का, की जो कनेक्टेड आहे? नाही सर. नाही देऊ शकत. त्याच्यामुळे हा एक काय झाला, कॉम्पोनंट झाला, आणि दुसरा हा एक कॉम्पोनंट झाला. म्हणजे याला पण किती कॉम्पोनंट आहे? 2. 2 कॉम्पोनंट आहे. लक्षात आलं? आता आपण आणखी एक्झाम्पल देऊ. याला किती कॉम्पोनंट आहे G3 ला? 3. किती? एकच सर. एकच कॉम्पोनंट आहे ना तो इटसेल्फ. सगळ्यात मोठा कनेक्टेड ग्राफ. ऑलरेडी तोच कनेक्टेड आहे, तर त्याच्यापेक्षा मोठा कनेक्टेड ग्राफ नाही देऊ शकत आपण. लक्षात आलं? जर ग्राफ हो, सर. कनेक्टेड असला तर त्याला एकच कॉम्पोनंट असतो. ग्राफ कनेक्टेड त्याला किती कॉम्पोनंट असतात? एकच कॉम्पोनंट असतो. लक्षात आलं? हो सर. हो सर. हा दुसरा झाला. तिसरी पण नोट झाली. जर जी हा कनेक्टेड असेल तर इट सेल्फ काय असतो? कॉम्पोनंट असतो. चौथी नोट पण तीच आहे. जर ग्राफ हा कनेक्टेड असेल तर त्याला किती कॉम्पोनंट असतो? एक कॉम्पोनंट असतो. आणि इफ अँड ओनली म्हणजे दोन्ही साइडनी ट्रू आहे. जर जी हा कनेक्टेड असेल तर त्याला एकच कॉम्पोनंट असतो, आणि जर एक कॉम्पोनंट असेल तर तो काय असतो? कनेक्टेड असतो. असं दोन्ही वेळी ट्रू आहे. हे लक्षात आलं? हो सर. हो सर. जर ग्राफ हा डिस्कनेक्टेड असेल तर त्याला किती कॉम्पोनंट असायला पाहिजे? कमीत कमी एक का आणखी काही वेगळं असेल? जर ग्राफ हा डिस्कनेक्टेड असेल तर त्याला एक कॉम्पोनंट असेल का? फक्त एक? नाही. हो. नाही सर. नाही. एक नाही. नाही 1 सर. नाही. एक तर किती कॉम्पोनंट असावं लागतं? 2 किंवा 2 पेक्षा जास्त. लक्षात आलं? जर हो, ग्राफ सर. हा हो सर. कनेक्टेड असेल, तर त्याला एकच कॉम्पोनंट असतो, आणि ग्राफ हा डिस्कनेक्टेड असेल त्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉम्पोनंट असतात. आता मला सांगा बरं, मी हा ग्राफ पाहतो एक. जी ग्राफ घ्या. याला किती कॉम्पोनंट येतील? हा ग्राफ V1, V2 आणि V3. किती? एकच सर. एकच कसा येईल? एकच कोणता आहे. येईल कॉम्पोनंट? कोणता? टू कोणते? V3 आणि V2. आणि V1 नाही याचा? V1 V3 आणि V1 V2 V1 V2 हा कॉम्पोनंट येईल का? V1 आणि हा V3 हा कॉम्पोनंट येईल का? काय वाटतं? हा तुमचा ग्राफ आहे. नाही यायचा, कारण हा कनेक्टेड आहे का? नाही दोघांमध्ये सर. आहे का? नाही. त्याच्यामुळे हा काय कॉम्पोनंट येणार नाही. हा कॉम्पोनंट येणार नाही. याचा कोणता कॉम्पोनंट येईल? एकच येईल V1. पहिला एक V1 येईल, बरोबर? कारण हा कनेक्टेड आहे. कारण दुसरा व्हर्टेक्स आहे का कनेक्ट करायला, त्याच्यामुळे तो कनेक्टेड आहे. दुसरा कोणता कॉम्पोनंट? V2. आणि तिसरा कोणता कॉम्पोनंट? V3. म्हणजे किती कॉम्पोनंट आले? 3. 3 कॉम्पोनंट आले. म्हणजे नल, याला काय म्हणायचं? नल ग्राफ ऑफ 3 व्हर्टायसेस. त्याला आपण कसं डिनोट करतो? N3 डिनोट करतो. जर नल ग्राफ असेल तर त्याला किती कॉम्पोनंट असतात? N कॉम्पोनंट असतात. लक्षात आलं? हो. आपण आणखी एक हो, सर. एक्झाम्पल घेऊ. वन, 2, 3, 4, 5 आणि 6. हा जी ग्राफ झाला. तर याला किती कॉम्पोनंट आहे? कोण सांगेल? आणि कोणते कोणते? 3 कॉम्पोनंट. कॉम्पोनंट आहे. कोणता? 1, 2, 2, 1, 2, 3 3. and 1, 2, 3 हा एक कॉम्पोनंट आहे. एकच झाला ना हा. कारण हा याच्यापेक्षा मोठा आपल्याला कनेक्टेड ग्राफ देता येतोय का? सब ग्राफ नाही. त्याच्यामुळे हा कॉम्पोनंट झाला. हा कॉम्पोनंट होईल का 1, 2? नाही व्हायचा ना, कारण याच्यापेक्षा मी मोठा सब ग्राफ देऊ शकतो की जो 1, 2 ला कंटेन करतो. त्याच्यामुळे हा होईल.
पण आधीचा नाही व्हायचा, हा सबग्राफ नाही व्हायचा, म्हणजे कॉम्पोनंट नाही व्हायचा. पुढचा कोणता येईल? सिंगल 4 हा येईल, कारण दुसरं कोणालाच एज नाही. आणि नंतर कोणता येईल? 6 6 5 हे 3 कॉम्पोनंट आले. लक्षात आलं? हो सर. हो सर. ही 5वी नोट पाहिली होती आपण की डिस्कनेक्टेड ग्राफ हॅज ऍटलिस्ट 2 कॉम्पोनंट, आणि 6वी नोट पण पाहिली होती. जर जी हा नल ग्राफ असेल n व्हर्टायसेसचा, तर इच व्हर्टेक्स हा काय असतो? कॉम्पोनंट असतो. म्हणजे त्याला किती कॉम्पोनंट असतात? n कॉम्पोनंट असतात. आता पाहिलं होतं आपण n3 ला. हे लक्षात आली? हो सर. हो सर. आता आपण डिस्टन्स बिटवीन 2 व्हर्टायसेस पाहू. डिस्टन्स बिटवीन 2 व्हर्टायसेस या एक्झाम्पल मध्ये पाहू. आता सपोज मी 2 व्हर्टायसेस घेतले, ए आणि ई. तर मला डिस्टन्स बिटवीन ए आणि ई काढायचंय. तर काय वाटतं, काय असेल डिस्टन्स बिटवीन ए ई? काय वाटतं? काय सर, नवीन सांगा. डिस्टन्स बिटवीन ए ई काढायचंय मला. ए आणि ई मधलं डिस्टन्स काढायचं. तर कसं काढणार? कसं काढणार ए मधलं डिस्टन्स? आपण थोडं वेळ सीई मधलं काढू, म्हणजे आणखी सोपं पडेल तुम्हाला. सीई पहा, सी मधलं डिस्टन्स कसं काढायचं? तर सी पासून ई पर्यंत जाणारे किती पाथ आहे ते सगळे काढायचे. पहिला पाथ कोणता आहे? हा सी पासून ई पर्यंत जाणार. याची लेंथ किती आहे? लेंथ ऑफ पाथ किती आली? 2 आली. 2. बरोबर? 2. किती एजेस आहेत त्याच्यात? दुसरा पाथ काढतो मी. दुसरा कोणता काढतो? जाणारा हा. याची लेंथ किती? ह्या जांभळ्याने काढल्याची लेंथ 3. आणखी काढू एक पाथ. जेवढे पॉसिबल आहेत ना काढणं, तेवढं काढू आपण. हा एक पाथ झाला हिरव्यानी. 1 2 3. किती पाथ झाला? याची लेंथ किती आली? 3. 3. परत आणखी पाथ काढला. जेवढे पॉसिबल पाथ आहे तेवढे काढा. हा इथून गेला. हा 1 2 3 आणि 4. याची लेंथ किती आली? 4. आता पहा, म्हणजे सी पासून ई पर्यंतची मला काय काढायची? डिस्टन्स काढायचे. सी आणि ई चं काय काढायचंय? मला डिस्टन्स काढायचे. त्यासाठी मी काय काढले? सी पासून ई पर्यंत जाणारे सगळे पाथ काढले. त्या सगळ्या पाथ मधलं कोणतं घ्यावं लागेल की जे डिस्टन्स असेल? काय वाटतं? 2 3 का 4 घ्यावं लागेल? 4 का 2? डिस्टन्स आपण मिनिमम मोजायला पाहिजे का मॅक्झिमम? 2. मिनिमम मोजावं लागेल ना. म्हणजे काय? 2 मिनिमम. मिनिमम. डिस्टन्सची डेफिनेशन पहा काय आहे. काय डेफिनेशन कळली? जर तुम्हाला यू आणि व्ही मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? सगळ्या पाथ काढायचे, सगळ्या पाथची लेंथ काढायची आणि त्यातल्या मिनिमम पाथची लेंथ चूज करायची. लक्षात आलं? मिनिमम लेंथ चूज करायची. त्याला काय म्हणायचं? डिस्टन्स. समजलं? हो सर. हो सर. आता याच्यात मला सांगा बरं, डिस्टन्स बिटवीन एक्स वाय काय आहे? G3 ग्राफ मध्ये, ह्या ग्राफ मध्ये एक्स वाय किती डिस्टन्स? 1. 1. लक्षात आलं? डायरेक्ट सांगायचं. डिस्टन्स बिटवीन एक्स यू काय आहे? एक्स यू किती आहे? 2 सर. 2. होईल ना. एक पहा, हा असा एक पाथ जातोय, यांनी डिस्टन्स किती आलं? 2 आलं. आणि हा जर पाथ काढला 1 2 आणि 3, त्यातला मिनिमम कोणता आहे? 2 आहे. डिस्टन्सची डेफिनेशन लक्षात आली? हो सर. हो सर. एकदा रीड करू आपण. लेट जी बी अ कनेक्टेड ग्राफ. महत्वाची गोष्ट कनेक्टेड ग्राफ लागतो. माझ्याकडून ते सांगायचं राहिलं. कारण जर कनेक्टेड नसेल तर लेंथ काढू शकत नाही तुम्ही 2 व्हर्टेक्सची, कारण 2 व्हर्टेक्स मध्ये एजेस नसेल. The distance between two vertices U and V of G denoted by du, V and is defined as the length of UV path, shortest length of shortest UV path. जो लहान UV path आहे ना सगळ्यात, त्याची लेंथ काढायची. du म्हणजे दुसऱ्या भाषेत जर सांगायचं du V हे काय आहे? is the minimum number of edges in the UV path. याला काय म्हणायचं? डिस्टन्स बिटवीन.
डायमीटर म्हणजे काय पहा, द डायमीटर ऑफ कनेक्टेड ग्राफ इज डिफाईन ॲज द मॅक्झिमम ऑफ द डिस्टन्स बिटवीन ऑल पेअर ऑफ व्हर्टायसेस. सगळे पेअर ऑफ व्हर्टायसेस काढायचे आणि त्याचं डिस्टन्स काढायचं, त्यातलं मॅक्झिमम डिस्टन्स. त्यातलं मॅक्झिमम डिस्टन्स म्हणजे काय आलं, डायमीटर आलं. आता कनेक्टेड ग्राफ लागतात, मग आपण हे दोघच घेऊ. हा, यातलं माझं मॅक्झिमम डिस्टन्स किती येईल, मॅक्झिमम डिस्टन्स किती येईल पहा. मला काय करायचंय, प्रत्येक 2 पॉईंट घ्यायचे, त्याचे डिस्टन्स काढायचे. त्याचे डिस्टन्स काढायचे. आता मी ए बी घेतलं, तर ए बीचं डिस्टन्स किती येईल मला सांगा बरं. डिस्टन्स म्हणजे मिनिमम असतं, किती येईल, 1 येईल. डिस्टन्स बिटवीन एडी किती येईल, 2. 2. 2. डिस्टन्स बिटवीन एसी किती येईल, 1 1. 1. बरोबर. डिस्टन्स बिटवीन एई किती येईल, 2 येईल सर. 1. सॉरी One. ए 1 येईल ना. आता 1 येईल ए चे संपलं. आता डिस्टन्स बिटवीन बीडी किती येईल, 1 1. डिस्टन्स बिटवीन बीसी 2 2 येईल. बरोबर. 2. डिस्टन्स बिटवीन बीई 1 1. डिस्टन्स बिटवीन बीए काढत नाही, कारण ए बी काढलेले, त्याच्यात काही फरक पडत नाही. तर डिस्टन्स बिटवीन डीसी किती येईल, 1 आणि डिस्टन्स बिटवीन डीई 1 डीई 2. 2 येईल. 2. आता डी पण संपला, आता फक्त राहिला काय, सी. मग डिस्टन्स बिटवीन सीई किती येईल, 2 2 सर. होईल. असे सगळे डिस्टन्स काढायचे. त्या सगळ्या डिस्टन्स मधलं मॅक्झिमम डिस्टन्स किती आहे, 2 सर. 2 येईल. म्हणजे डायमीटर Two. ऑफ ग्राफ G2 हा किती आला, 2 आला. लक्षात आलं. सगळे डिस्टन्स sir. काढायचे आणि त्याच्यातलं मॅक्झिमम घ्यायचं. सगळे डिस्टन्स काढायचे आणि त्याच्यातलं काय करायचं, मॅक्झिमम घ्यायचं. तो काय झाला, त्याचा डायमीटर झाला. लक्षात आलं. हा डायमीटर काय असतो. हो हो सर. सर. आता मला सांगा बरं, हो, G3 चा sir. डायमीटर, हो सर. G3 चा डायमीटर 3 2 3 कसा, पहा. 2 sir. प्रत्येकातलं डिस्टन्स काढा. डिस्टन्स बिटवीन एक्स पासून चालू करा. डिस्टन्स बिटवीन एक्स वाय किती येईल, 1 येईल. डिस्टन्स बिटवीन एक्स झेड One. एक्स वाय एक्स झेड किती येईल, 1 येईल. डिस्टन्स बिटवीन एक्स यू किती येईल, एक्स यू 2 येईल. डिस्टन्स बिटवीन एक्स डब्ल्यू किती येईल, 2 येईल. तुम्ही सगळे डिस्टन्स काढा. हे झालं डिस्टन्स बिटवीन एक्स वाय झाला, वाय झेड झाला, वाय झेड हा किती येईल, डिस्टन्स बिटवीन वाय झेड 2 येईल. असे सगळे डिस्टन्स काढा. या सगळ्या डिस्टन्स मधला मॅक्झिमम घ्या. आता सगळे डिस्टन्स हे 1 नाही तर 2 आहे. कोणतेही तुम्ही पहा, 1 किंवा 2 डिस्टन्स, त्यातला मॅक्झिमम किती येणार आहे, 2 येणार आहे. म्हणजे याचा डायमीटर किती झाला, 2 झाला. 2. कसं काढायचं डायमीटर, लक्षात आलं. सगळे डिस्टन्स sir. काढायचे, हो, सगळ्या पॉइंट मधले, त्यातलं मॅक्झिमम डिस्टन्स घ्यायचं. मॅक्झिमम घ्यायचे का सर. सगळे डिस्टन्स काढायचे. डिस्टन्स म्हणजे दोन डिस्टन्स कुणाचं काढतो, व्हर्टायसेसचं काढतो, आणि डायमीटर कुणाचा काढतो, तर ग्राफचा काढतो. द डायमीटर ऑफ कनेक्टेड ग्राफ इज डिफाइंड टू बी द मॅक्झिमम ऑफ द डिस्टन्स बिटवीन ऑल पेअर ऑफ व्हर्टायसेस. म्हणजे आपण सगळ्या पेअरचं व्हर्टायसेसचं डिस्टन्स काढलं, बरोबर. वरचं पाहिलं त्याच्यात, आणि त्याच्यातलं काय घेतलं, मॅक्झिमम घेतलं. त्याला काय म्हणायचं, डायमीटर म्हणायचं. आता आपण काही थेरम पाहू. काही थेरम आपण विथ प्रूफ पाहणार आहे, काही थेरम विदाउट प्रूफ पाहणार आहे. पहिला थेरम, अ ग्राफ G इज इक्वल टू VE इज डिस्कनेक्टेड. VE हा काय आहे, डिस्कनेक्टेड आहे. इफ अँड ओनली इफ इट व्हर्टेक्स सेट V कॅन बी partitioned into two non-empty set V1 and V2 such that there exist no edges in G whose one end vertex is in V1 and other is in V2. हा थेरम आहे. हा थेरम काय सांगतोय, इफ अँड ओनली म्हणजे काय, दोन्हीकडून इम्प्लाइज करतं. हे जर ट्रू असेल तर हे ट्रू असतं इकडलं, पी जर ट्रू असेल तर क्यू ट्रू असतं, आणि ऑदर वेनी क्यू स्टेटमेंट ट्रू असेल तर काय असतं, ट्रू पी स्टेटमेंट ट्रू असतं. हे म्हणजे आपल्याला हा थेरम काय सांगतो पहा आधी, मग काय शो करायचं ते पाहू. पी स्टेटमेंट काय, ग्राफ G इज डिस्कनेक्टेड.
हा काय आहे, ग्राफ हा डिस्कनेक्टेड आहे. implies the vertex set V can be partitionated into two non-empty set V1 and V2. म्हणजे जर ग्राफ हा डिस्कनेक्टेड असेल तर त्या ग्राफला दोन व्हर्टेक्सच्या सेटमध्ये मी डिवाइड करू शकतो. कसा डिवाइड करू शकतो, तर ह्या V1 पासून V पर्यंत V2 या व्हर्टेक्सच्या सेटमध्ये जाणारी एकही एज नको आहे. देअर such that there exist no edges in G whose one vertex in V1 and other is in V2. म्हणजे जर ग्राफ डिस्कनेक्टेड असेल तर तुम्हाला दोन व्हर्टेक्सच्या सेटमध्ये त्याचं असं पार्टिशन करता येतं की त्या V1 मधला अशी एकही एज नसते की ज्याचा एक टोक V1 मध्ये असतं आणि एक टोक V2 मध्ये असतं. आता हे दोन्ही वेनी हे असं जर डिस्कनेक्टेड असेल तर तुम्हाला असं पार्टिशन करता येणार आहे, आणि असं पार्टिशन करता आलं तर तो काय असणार आहे, डिस्कनेक्टेड असणार. इफ अँड ओनली पाहिजे. आता आपण एक्झाम्पल वरून पाहू. हा डिस्कनेक्टेड आहे G1 हो सर. आहे ना. हो सर. आताचा थेरम काय सांगतो की याला दोन सेट मध्ये मला पार्टिशन करता येईल, एक V1 सेट आणि एक V2 सेट. पहा की V1 मधून V2 मध्ये जाणारी एकही एज नसेल. आता मी पहा कसं पार्टिशन करतो. हे असं पहिलं पार्टिशन करतो याचं V4 आणि V5. म्हणजे हा एक व्हर्टेक्स झाला V4 V1, आणि हा दुसरा व्हर्टेक्सचा सेट काय काढतो मी, हा काढतो V1 V3 आणि V4. तर आताच काय सांगतो थेरम, जर ग्राफ हा तुमचा डिस्कनेक्टेड असेल तर तुम्ही V1 आणि V2 असे दोन व्हर्टायसेसचे सेट काढू शकता की V1 मधून V2 मध्ये जाणारा एकही एज नाही. इथं आहे का एज V1 मधून V2 मध्ये जाणारी? नाही. लक्षात आलं आताचा थेरम काय सांगतो, किंवा आताचा थेरम असं सांगतो, जर तुम्हाला असे दोन पार्टिशन मिळत असतील V1 आणि V2 व्हर्टेक्सचे की V1 मधून जाणारी V1 मधून V2 मध्ये जाणारी एकही एज नसेल तर तो ग्राफ काय असतो, डिस्कनेक्टेड असतो. हेच एक्झाम्पल. लक्षात आलं हे स्टेटमेंट? हो सर. हो. हो सर. ओके. आता याचा आपण प्रूफ पाहू. सुरुवातीला मला काय करायचंय, ग्राफ G हा काय करायचा आहे, डिस्कनेक्टेड घ्यायचा आहे. ग्राफ हा G हा काय करायचा आहे, डिस्कनेक्टेड घ्यायचा आहे, आणि शो काय करायचंय की असं पार्टिशन काय होतं, एक्झिस्ट होतं. असं पार्टिशन काय होतं, एक्झिस्ट होतं. आणि दुसऱ्या वेळेस काय करायचं आहे, असं पार्टिशन घ्यायचंय आणि ग्राफ हा डिस्कनेक्टेड दाखवायचा आहे. काय करायचं लक्षात आलं, सुरुवातीला ग्राफ हा डिस्कनेक्टेड घ्यायचा आहे आणि पार्टिशन आहे असं दाखवायचंय. दुसऱ्या वेळेस काय करायचं, असं पार्टिशन आहे असं घ्यायचंय आणि ग्राफ हा काय करायचा आहे, डिस्कनेक्टेड दाखवायचा. लक्षात आलं? हो सर. करायचंय काय, आता आपण पहा तसं जाऊ. आता यांनी काय केलंय, सुरुवातीला आधी पार्टिशन घेतलंय आणि ग्राफ डिस्कनेक्टेड दाखवलंय, आणि मग डिस्कनेक्टेड ग्राफ घेऊन पार्टिशन एक्झिस्ट होते असं दाखवलंय. आपण काय करायचं, काहीतरी करू आपण. सपोज काय करू, पार्टिशन एक्झिस्ट होतंय असं, म्हणजे मला काय दाखवायचंय, ग्राफ हा डिस्कनेक्टेड आहे इफ अँड ओनली इफ V1 आणि V2 हे पार्टिशन एक्झिस्ट होतंय. हे काय होतंय, पार्टिशन एक्झिस्ट होते असं दाखवायचं. V1 आणि V2 पार्टिशन कसं एक्झिस्ट होतंय की अशी एकही एज नसणार आहे की ज्याचं एक टोक V1 मध्ये असणार आहे आणि V2 मध्ये असणार आहे. आता मी काय करतोय, मला आधी हे एक प्रूव्ह करायचंय आणि हे एक प्रूव्ह करायचंय. म्हणजे पार्टिशन एक्झिस्ट होतंय आणि जी हा डिस्कनेक्टेड आहे. मी सुरुवातीला हे करतो. मग V1 आणि V2 चं काय तयार होतंय, पार्टिशन एक्झिस्ट होतंय दिलेल्या प्रमाणे. मला काय पाहिजे, G हा डिस्कनेक्टेड पाहिजे. पार्टिशन एक्झिस्ट झालं तर G हा डिस्कनेक्टेड येतो असं सांगायचं मला. डिस्कनेक्टेड पाहिजे म्हणजे काय, डिस्कनेक्टेड पाहिजे म्हणजे काय, ग्राफ कनेक्टेड नको. कनेक्टेड नको म्हणजे काय, डेफिनेशननीच मग जर सांगितलं होतं काय, तिथं असे मला दोन व्हर्टेक्स मिळायला पाहिजे, असे दोन व्हर्टेक्स मिळायला पाहिजे की त्याच्यात काय नको, पाथ नको. बरोबर ना? पाथ नको. जर प्रत्येक व्हर्टेक्स मध्ये पाथ असेल तर त्याला काय म्हणतो आपण, कनेक्टेड म्हणतो. आणि असे दोन व्हर्टेक्स मिळाले की ज्याच्यात पाथ नाही तर त्याला काय म्हणतो, डिस्कनेक्टेड.
बरोबर. मग आता मला काय करायचं, हे पार्टिशन एक्झिस्ट होतंय आणि मला डिस्कनेक्टेड दाखवायचे. डिस्कनेक्टेड दाखवायचा ग्राफ म्हणजे काय दाखवायचंय, मला 2 व्हर्टेक्स शोधायचे की ज्याच्यात पाथ नाही. आता मी काय करतो, u बिलॉंग्स टू v1 घेतो आणि v बिलॉंग्स टू v2 घेतो. तर याच्यात पाथ असेल का? पाथ असेल का? हो. पहा, v1 आणि v2 पार्टिशन आहे. v1 आणि v2 असं पार्टिशन आहे. इथं v1 चे पार्टिशन आहे आणि इथं v2 चं पार्टिशन आहे. v1 आणि v2 च्या पार्टिशन मध्ये एकही एज नाही. v1 पार्टिशन कसं पाडलेलं आहे आपण, v1 आणि v2 च्या मध्ये एकही एज नाही. आता u जर तुम्ही इथं घेतला आणि v जर तुम्ही इथं घेतला, त्याच्यात पाथ असेल का? या दोघांमध्ये एजच नाही ना. पाथ असेल का? नाही ना. त्याच्यामुळं u हा v1 घेतला आणि v हा v2 मधला घेतला. देअर डज नॉट एक्झिस्ट uv पाथ. लक्षात आलं? हो सर. जर हो uv सर. पाथ नसेल तर g हा काय येणार आहे, डिस्कनेक्टेड येणार आहे. लक्षात आलं? हो जर सर. uv हो पाथ सर. नसेल तर g हा ग्राफ काय आला, डिस्कनेक्टेड आला. स्पेशली काय केलं मी, u हा v1 मधला घेतला आणि v हा कशातला घेतला, v2 मधला घेतला. आणि आपल्याकडे पार्टिशन एक्झिस्ट होतंय म्हणजे काय, की v1 मधून जाणारा v1 असं एकही एज नाही की ज्याचं एक टोक v1 मध्ये आणि v2 मध्ये, म्हणजे v1 आणि v2 जोडलेले नाहीये, ते सेपरेट आहे. ते काय आहे, सेपरेट आहे. हे जर सेपरेट असतील तर UV मध्ये तुम्हाला पाथ मिळेल का? नाही मिळायचा. UV मध्ये जर पाथ मिळत नसेल तर तो G काय आला, डिस्कनेक्टेड आला. समजलं पहिला पार्ट? हो सर. हो हो सर. सर. आता दुसरा पार्ट पाहू आपण काय आहे. दुसरा पार्ट काय आहे, हे झालं प्रूव्ह आपलं. आता वरचं G हा डिस्कनेक्टेड आहे आणि शो काय करायचं, v1 आणि v2 हे पार्टिशन एक्झिस्ट होतं. काय होतं, पार्टिशन. पार्टिशन कसं, की v1 आणि v2 मध्ये एकही एज नाही त्या पार्टिशनच्या सेटमध्ये. बरोबर. मग आता मला असं पार्टिशन करायचंय. आपल्याकडे काय आहे, G हा डिस्कनेक्टेड आहे. G हा डिस्कनेक्टेड आहे याचा अर्थ काय होतो, याचा एकही अर्थ काय पाथ नाही. होतो, असे 2 व्हर्टेक्स मिळणार आहे, असे 2 व्हर्टेक्स मिळणार आहे, गॅरंटेड असे 2 एकही पाथ व्हर्टेक्स नाही. मिळणार आहे की ज्याच्यात एकही पाथ मिळणार नाही. बरोबर. आता मग मी त्याचा फायदा घेतो. मी काय करतो, एक एक्स इलेमेंट, एक यू इलेमेंट घेतो. एक काय करतो, यू इलेमेंट घेतो व्हर्टेक्स सेट ऑफ जी मधला. काय करतो, व्हर्टेक्स, एक यू व्हर्टेक्स घेतो. आता पहा, मग मी v1 तयार करतोय. तर v1 कसा तयार करतोय, v1 कसा तयार करतोय, असे सगळे व्हर्टेक्स घेतो, असे सगळे व्हर्टेक्स घेतो की जे यू आणि त्या व्हर्टेक्स मध्ये काय आहे, पाथ आहे. काय करतोय मी, असे सगळे व्हर्टेक्स घेतो की यू आणि त्या याच्यात काय आहे, पाथ आहे. आता पहा, मी एक्झाम्पल घेऊ आपण. v1 याला 1 2 नाव देतो. 1 2 3 4 5 आणि 6. आता पहा, हा डिस्कनेक्टेड आहे. तर मी प्रोसिजर काय करतोय, कोणताही यू घेतो. मग मला v1 सेट करायचा आहे. v1 सेट मध्ये करण्यासाठी कोणताही एक व्हर्टेक्स घेतो. कोणता घ्यायचा सांगा, 1 2 3 4 5 6 मधला कोणता घ्यायचा? 5. 5 घेऊ 6. आपण. 5 घेऊ आपण. सुरुवातीला जो 5 आला. आता काय करायचं, ह्या v1 मध्ये असे सगळे व्हर्टेक्स घ्यायचे की जे 5 या व्हर्टेक्सला ऍडजस्टंट आहेत. मग कोणते व्हर्टेक्स आहे, 5 या व्हर्टेक्सला ऍडजस्टंट असणार आहे. म्हणजे कोणते आहेत ते ज्याच्यात एज आहे किंवा त्या पाथ मध्ये आहेत, पाथ मध्ये असणार आहे. म्हणजे 5 पासून ज्या ज्या व्हर्टेक्सला पाथ आहे ते व्हर्टेक्स घ्यायचे. कोणत्या व्हर्टेक्सला पाथ आहे, 6. हा v1 चा सेट घ्यायचा, हा v1 चा सेट घ्यायचा. v2 चा सेट काय घ्यायचा, उरलेले सगळे घ्यायचे. 1 2 3 4 हा व्हर्टेक्सचा सेट घ्यायचा. तर पहा, हे तुम्हाला पार्टिशन मिळतंय का, हे तुम्हाला पार्टिशन मिळतंय ना. हा 5 6 हा ग्राफ एक घ्या आणि 1 2 3 4 घ्या. असं पार्टिशन मिळतंय की v1 मधून v2 मध्ये कुठंच एज नाही. लक्षात आलं? हो सर. हो. आता पहा, वाटलं तर आपण दुसरं घेऊन पाहू पार्टिशन. एखादा व्हर्टेक्स दुसरा घेऊ v1 मध्ये. कोणता घ्यायचा, आणखी क्लिअर होईल तुमचं. 3 घ्यायचा, 3 घ्या.
आता असे सगळे व्हर्टेक्स घ्या की 3 आणि ज्याच्यामध्ये पाथ आहे. आता 3 आणि 2 मध्ये पाथ आहे का? हो आहे. 3 आणि 1 मध्ये पाथ आहे का? हो सर नाही. पाथ 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 वर्ट एज नाही आहे. पाथ आहे ना. 1 2 3 हा पाथ झाला ना. परत 4 येईल का? 4 पण येईल. लक्षात आलं? म्हणजे 3 जर घेतला तर त्याला कनेक्ट असणारे सगळे व्हर्टेक्स घ्यायचे म्हणजे त्याच्यात पाथ आहे. आणि आता इतर आणखी काही घेऊ शकतो का? 5 घेऊ शकतो का? नाही. तर उरलेले सगळे एका सेटमध्ये टाकायचे 5 आणि 6. पुन्हा पहा हा जो आहे हा कनेक्टेड आहे का? म्हणजे हे पार्टिशन एक्झिट झालं ना. V1 आणि V2 मध्ये एकही एज नाही आणि V1 V2 हे व्हर्टेक्स सेट ऑफ G चं पार्टिशन. लक्षात आलं? हो सर. हो सर हो सर. म्हणजे आता ग्राफ पहा काय थेरम काय सांगतो. आता थेरम थोडा एक्सप्लेन करतो. टाइम झाल्यावर सांगा. मी थेरम एक्सप्लेन करतो. U हा व्हर्टेक्स सेट ऑफ G मधला घेतो. आता X मी असा घेतो. हा म्हणजे V1 सेट तयार करतो. V1 सेट कसा करतो की असे X घेतो. असे X घेतो व्हर्टेक्स सेट ऑफ G मधले की XU पाथ एक्झिस्ट असेल. काय एक्झिस्ट असेल? पाथ एक्झिस्ट असेल. लक्षात आलं काय घेतलं मी? V1 व्हर्टेक्सचा सेट असा घेतला की X आणि U मध्ये पाथ असेल आणि उरलेले ऑदर म्हणजे V2 मध्ये काय घेतले? रिमेनिंग व्हर्टेक्स घेतले. V2 मध्ये काय घेतले? रिमेनिंग व्हर्टेक्स घेतले. तर V1 आणि V2 हे काय करतं? पार्टिशन फॉर्म करतं. लक्षात आलं? काय केलं मी? V1 आणि V2 मला G हा डिस्कनेक्टेड घ्यायचा होता आणि G हा डिस्कनेक्टेड घेऊन मला पार्टिशन फॉर्म करायचं होतं. V1 असा आला आणि V2 असा आला. बरं मला सांगा बरं V2 हा नॉन एम्प्टी असेल का? एम्प्टी येऊ शकतो? एम्प्टी येऊ शकतो का? नाही सर. का? सपोज V2 हा जर एम्प्टी आला, सपोज V2 जर एम्प्टी आला तर काय होईल? सगळेच्या सगळे वेक्टर कोणात जातील? V1. V1 मध्ये जर सगळेच्या सगळे व्हर्टेक्स V1 मध्ये गेले तर प्रत्येक व्हर्टेक्स मध्ये आणि U मध्ये पाथ असणार आहे. जर प्रत्येक व्हर्टेक्स मध्ये आणि U मध्ये पाथ असेल तर तो कनेक्टेड येईल ना. तो ग्राफ काय येईल? कनेक्टेड येईल. पण आपल्याला ग्राफ काय दिलेला आहे? डिस्कनेक्टेड दिलेला आहे. त्याच्यामुळे V2 हा एम्प्टी नसणार आहे. त्याच्यामुळे V2 हा एम्प्टी नसणार आहे. लक्षात आलं? हो सर. हो सर. रफ आयडिया एकदा पुन्हा statement पाहू आपण. जर G हा डिस्कनेक्टेड असेल, G हा जर डिस्कनेक्टेड असेल, इफ अँड ओनली इफ V1 आणि V2 हे पार्टिशन होतं एक्झिस्ट. कुणाचं? व्हर्टेक्स ऑफ G चं. G च्या व्हर्टेक्सचं पार्टिशन एक्झिस्ट होतं. कसं? देअर डज नॉट एक्झिस्ट म्हणजे जर देअर डज नॉट एक्झिस्ट एज सच दॅट त्याचं वन इंड V1 मध्ये आहे आणि ऑदर असं एक्झिस्ट होत नाही. देअर डज नॉट एक्झिस्ट एज सच दॅट वन इंड इन V1 अँड ऑदर इन V2 म्हणजे असं एक्झिस्ट होत नाही. हा थेरम लक्षात आला? हा थेरम हो सर. जी हो सर. डिस्कनेक्टेड असतो तसं पार्टिशन देतात, असं पार्टिशन दिलं तर जी काय असतो डिस्कनेक्टेड असतो. काही ठिकाणी आपल्याला वापरायचं. पहिला झाला. दुसरा इंटरेस्टिंग आहे. टाइम पण संपलाय. दुसऱ्याचं स्टेटमेंट पाहू आणि आपण थांबू. G हा कोणताही ग्राफ असो, कनेक्टेड असो किंवा डिस्कनेक्टेड असो, तर तिथं आणि G हा ग्राफ आहे की त्याच्यात दोन व्हर्टायसेस ऑड डिग्रीचे, फक्त आणि फक्त दोन व्हर्टायसेस काय आहे? ऑड डिग्रीचे असतील. जर दोन व्हर्टायसेस ऑड डिग्रीचे असेल तर गॅरंटेड त्या दोन ऑड व्हर्टायसेसच्या मध्ये काय असतो? पाथ असतो. स्टेटमेंट काय सांगते? कोणताही ग्राफ घ्या, त्याच्यात जर दोनच व्हर्टायसेस ऑड डिग्रीचे असतील आणि उरलेले इव्हन डिग्रीचे असतील तर काय होतं की त्या दोन ऑड व्हर्टायसेस मध्ये गॅरंटेड पाथ असतो. काय असतो? गॅरंटेड पाथ असतो. नेक्स्ट लेक्चरला आपण हे शो करू.